संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणासाठी 6 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या तरुणीची प्रकृती खालावली। तरुणीची प्रकृती खालावल्याने उपोषणकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण। आमदार सचिन अहिर यांच्या घरी बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन। बाप्पाची विधिवत पूजा करत बाप्पा झाले विराजमान। अमरावतीमध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचं आगमन। यशोमती ठाकूर यांनी सहकुटुंब केली बाप्पाची पूजा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याही घरी गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन। नार्वेकर कुटुंबीय बाप्पाच्या सेवेत झालेली। अशोक चव्हाणांच्या नांदेड इथल्या निवासस्थानी गणरायाची मोठ्या उत्साहात स्थापना। शांतता टिकून राहावी यासाठी अशोक चव्हाणांचं बाप्पाला साकडं। शिव ठाकरेच्या अमरावतीच्या निवासस्थानी मोठ्या जल्लोषात बाप्पाचं आगमन। कमरेला ढोल बांधत शिव ठाकरेंना ढोल वाजवण्याचा लुटला आनंद। पुण्यातील मुळशीमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार। शाळेतील शिक्षकांनाच मुलीचा विनयभंग केल्याची माहिती। शिक्षकावर पौड पोलिसात गुन्हा दाखल। पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन। भाविकांची बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी। बारामतीच्या मोरगावातील मयुरेश्वर मंदिरात 5 दिवसीय भाद्रपद यात्रेला सुरुवात। गणेश चतुर्थीनिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी। कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या निवासस्थानी गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन। महेश शिंदेंनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा। बीडमध्ये राजेंद्र राऊतांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक। छत्रपती शिवाजी महाराज चौकात राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून केला निषेध। साताऱ्याच्या सुखेडमध्ये शेतीच्या कालव्यात केमिकलयुक्त पाणी, त्यामुळे शेतकरी संतप्त। दूषित पाणी सोडणं बंद न केल्यास कंपनीला टाळे ठोकण्याचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।